बीड ऑनलाईन ज्ञानप्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी नानाबा वायबशी. गेल्या 15 दिवसापूर्वी संभाजीनगरमधून काही वारकरी आळंदीला वारीमध्ये जाण्यासाठी गेले होते. आळंदीवरून पायी प्रवास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पाठीमागे सोबत पंढरपूरला हे वारकरी सर्व पोहोचले. मात्र जी काही त्यांचा पिकअप होता, जी गाडी होती, त्यावेळेस मात्र माणसं कमी होती. मात्र आज आषाढी एकादशी आहे आणि त्या ठिकाणी पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर जे काही भाविक भक्त आहेत, जे वारीमध्ये गेले होते, ते आज परतीच्या मार्गावर आपल्या गावाकडे जात असताना बीडजवळ असणाऱ्या बायपास रोडवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. टायर फुटल्यानं तो पिकअप पलटी झाल्यानं जवळपास 30पेक्षा जास्त त्या पिकअपमध्ये असणारे जे काही भाविक भक्त होते ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर तातडीनं त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयाचे जे काही उपस्थित डॉक्टर होते त्यांनी ताबडतोब त्यांच्यावर उपचार केले आणि काही समाजसेवकांनीसुद्धा उपचारासोबत त्यांना फराळाचंसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी फराळ देऊनसुद्धा आणि मानसिक आजार जे काही बरा करण्यासाठी धीर असतो तो सुद्धा या ठिकाणी दिलेला गेला पाहायला मिळाला. त्यामुळं सर्व जे काय आहेत आज मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या, मुका मार लागला, जखमी पण झाले, मात्र जीवितहानी झाली नाही. हे मोठं यश नक्कीच या ठिकाणी विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यामुळंच या भाविकांचे या ठिकाणी प्राण वाचले असं या ठिकाणी बोललं जात आहे. गेलतो ते नंतर 15 ते 17 दिवस दिंडी चालली. दिंडीसोबत चाललो आम्ही. दिंडीसोबत चालल्यानंतर तर इकून सनी माणसं काही थोडे शिल्लक झाले. समजा तिकून जाय टायमाला कमी होते, इकून जाय टायमाला शिल्लक होते. त्याच्यापासून ते बसून गेले गाडीमध्ये. त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो. बीडजवळ आलो. बीडचं हे झालं, टायरमध्ये काही घुसलं एकाएकी. त्याच्यानंतर ते किन्नर साईडचा टायरनं मार खाल्ला, फुटला ते टायर. ते फुटल्याच्यानंतर राईट साईडचं फुटलं. जागी गाडी खाली पलटी खाली. गाडीमध्ये किती भाविक होते काय सांगाल? हां, गाडीमध्ये किती भाविक होते? म्हणजे गाडीमध्ये माणसं किती होते? माणसे 20 लोक. 2 जण हेड इंजुरी होते आणि काही जणांना फ्रॅक्चर होते. काही जणाला कानापाशी मार होते, काही जणाला पायाला मार होते, काही जणाला मुख्य मार होते. आणि असे सर्व रुग्ण जेव्हा जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले तर मी एक समाजसेवक म्हणून मला कॅज्युलिटीमधून फोन आला आणि काही इतर लोकांचा. तेव्हा मी जिल्हा रुग्णालयामध्ये आलो तर तेव्हा अशी परिस्थिती होती की सगळे पेशंट आणि परत जिल्हा रुग्णालयाची टीम आणि डॉक्टर सुधीर राऊत ह्यांनीसुद्धा फार छानपैकी ह्यांना उपचार दिले. परत जे बी ऑन कॉल डॉक्टर होते सगळे डॉक्टर टायमावर उपस्थित होते. आणि ते डॉक्टर उपस्थित असताना काही आम्ही त्याच्यातले 2 पेशंट जे होते हेड इंजुरीचे होते आणि त्या पेशंटला बीड ते संभाजीनगर इथं रेफर करण्यात आलो. आम्ही 108 ह्या गाडीला कॉल दिल्याच्या नंतर गाडी पाऊण तासाच्या नंतर आली. गाडी आल्याच्या नंतर आम्ही त्याच्यामध्ये 2 पेशंट आम्ही संभाजीनगरला रेफर केले. आणि हे लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून जे आम्ही रुग्णसेवेचं काम करतो अशी आमची काही टीम होती. एक 10 ते 12 लोक आमचे बी आम्ही बोलून घेतले आणि ह्या कामाला आम्ही गती दिली. खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर. उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा, कटलरी, तेल, पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते. महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क जुना मुंढा रोड, बालाजी मंदिर जवळ, बीड. आता कमाबाई कचरूवाणी त्यांचं पण दिलंय कागद. तेजल बा तेजल तुझंच आहे ना? नाही तू आहेस ना? तेजलचं दिलंय. हां, कमलबाई तिचं पण दिलंय. अनुसया कैलास सतुके त्यांचं ते दिलंय. ऐश्वर्या तू आहेस ना? ऐश्वर्या तू आहेस ना बा? ऐश्वर्या
आणि सखूबाई दादा सतुके दिला पेपर दिला त्यांचा. विठ्ठलरावचा त्यांचा पण दिला. विठ्ठलरावचा दिला. पहिलीमध्ये दोन गाड्या बोला मी सांगितलं दोन बोलवा पण आणखी दोन बोला काय अडचण नाही. मी सांगितलंय काय अडचण नाही. पहिले जात असले ऐका ना जात असले शक्य होत असलं तर घेऊ काय अडचण नाही. नसेल कोण आले घरचे मावळे दिसले आपले पहिले जुने जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन. बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क शंकर शिंदे, पोलीस उपाधीक्षक बीड. संपर्क क्रमांक 93 55 100 100.